हर हर महादेव. भावानो बहिणींनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्लॉगला. तर खूप जास्तच लेट आपला व्लॉग चालू केला आपण. तर हा खूप जास्त स्पेशल असणार आहे, आपला महाशिवरात्रीचा व्लॉग असणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, आपण पुरं वर्षभर वाट बघतो आपल्या एकदम स्पेशल दिवसाची. आणि आता वाजले 2. आता आपलं पोर्ट्रेटचं वर्क चालू आहे. उद्या आपलं 7 तारीख आहे, इनॉग्रेशन आहे आपल्या मंदिरचं. उद्या तुम्ही बघाल की सगळे लोक येतील. आपला सरप्राईज पोर्ट्रेट असणार आहे. जसं आपण शिवजयंतीला केलं होतं तसंच आपण तिथे आपण महाशिवरात्री पण असेल, ते आपलं उद्या होईल. आणि आज आपण पिंड आणली, म्हणजे 6 तारखेला पिंड आणली. 7 तारखेला आपलं इनॉग्रेशन आहे आणि 8 तारखेला महाशिवरात्री आणि 9 तारखेला आपलं भंडारा. तर हे सर्व दिवस आपण एका ब्लॉग मध्ये कॅप्चर करायला बघणार आहे. बघूया आपला सर्व महाशिवरात्री कशी जाते, किती फन होते. तुम्हाला सर्वांना दिसेलच की तुम्ही सोबतच असणार माझ्या. तुम्हाला भले तो ब्लॉग जरा लेट दिसेल. म्हणजे हा जाऊया, आता आपण काम करूया थोडं, मग आपण घरी जाऊन आपलं पोर्ट्रेट करूया. तुम्ही बघायलाच की आपण काय काय करतोय. तर चलूया, आता जाऊया. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. One hour later. सहा 40 झालेत आणि आपली 7 वाजता पूजा आहे. तर आता पाणी गरम करत ठेवलं आपण. आणि आपल्याकडे स्कॅम झाला. आपल्याला असं समजलं होतं की 7 तारखेला सर्व येणार आहेत, ज्यांचा पोर्ट्रेट बनवते, पण ते येणार 8 तारखेला. आता काय करू शकत नाही, झाला स्कॅम. पण आता एक आपण थोडं एडिटिंग करायला भेटेल आपल्याला आपल्या पहिल्याच्या ब्लॉगची, म्हणजे तो अपलोड तो तरी अपलोड होईल. तर ते आपलं शूट करता करता थोडं एडिट करत जाईल मी आणि होऊन जाईल ते. तर निघूया आता, आंघोळ करूया आणि मग डायरेक्ट पूजेत भेटूया आपण. 1 hour later. यन्मंगलं महेन्द्रस्य द्वादश महागमय रसुरे सूर्यमानस्य दत्ते भवतु मंगलम्. श्री महाकाली महालक्ष्मी महादुर्गा संतोषमा विनस्तो समेशनाते प्रसदा वासु सर्व देह देहालं गुणगुणान् सहा विजय युहो सत्रस करायचे इकडे काय होय तेव्हा दोन्ही तेव्हा अजय माधवलोका केवलतो जगदा परिष्ठारके भवजना दुर्जगतमने त्रिधदे पदं समूढ वसरा गुजरे योदेव स्विदास्माकं योजने भर्गसदुरे नमो पास्महे पंचगव्य स्नानम्. पूर्णकालशांति संजयं तया मे दत्ता पाप कुलभस्म शुद्धे शुद्धेन भस्म स्नानं समर्पयामि. सुदेवानां दुर्भावे प्रदां सदा वृद्धविधि नित्यं सदैवायां प्रजाभ्यां स्नानं समर्पयामि. अतः स्नानेन मे देव फल संबंध फल समर्पयामि. भरपूर सोडायचं. ओम या फलेधी या फला पुष्पाय
प्रतिगृह्यताम् पयोदधामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् पिण्डिकायै नमः पयस्नानं समर्पयामि अथ दहि चंद्रमंडल संकाश सर्वे भक्ति भक्त्या ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् हरिस्नानं समर्पयामि अथ तु आद्यमुद्राणमाहार सर्वदेव भक्त्या ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् घृतस्नानं समर्पयामि लगट नाही पोटाने घृतस्नानं समर्पयामि पूर्ण घाल सर्वौषधि समर्पन्न पीयूषमधो स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर मधुस्नानं समर्पयामि शंकरेण समावेदा भक्त्या ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् इक्षुरसस्नानं समर्पयामि इक्षुरसस्नानं समर्पयामि पाणी घालायचं पिंडीलो फिरवतो पूर्ण पेंडिंग काश्मीर साधं पाणी परत लागेल तर काय करा आधी ना गरम पाणी इकडे धुवून घ्या स्वच्छ आणि मग त्यामध्ये काढून साधा होता ना पाठवत होता नाही बाजूला पाणी संपलं की आहे की आता हे बाकीच्या बरं आता ह्याच्यामध्ये घाला तुम्ही आणल्या साईडचा बटन दाब ते हे ठेवून नंदी आणि हो
A few moments later. सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, शांती जीवन दाखवा अशी सर्वांचे प्रेम महादेवाच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करो. मंगलमूर्ती हर 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 पूजा वगैरे सर्व आपलं झालंय. आता दादा बोलले की आपण उपवास सोडू शकतो. उपवास सोडूया. Tomorrow. तुम्हाला आवाज येत नसेल एवढा. सर्दी जाम झाली. तर काल आपण उपवास सोडून मग जी झोप लागली 7 वाजता उठलो. म्हणजे इतकी चांगली झोप मला खूप दिवसानंतर लागली. पूजा वगैरे केली, शांत एकदम झोप लागली. नंतर थोडी आपली कामं होती ती केली आणि मग तब्येत खराब होती म्हणून झोपलो. आणि 10 तारखेला वर्कशॉप होणार आहे वुमेन्स डेचा. त्याची आपली तयारी चालू आहे. पण हे करता करता आपल्याला आपली महाशिवरात्री पण चांगली करायची. तर सॉरी जर आज तुम्हाला आपला आवाज बरोबर येत असेल. होम होणार आहे होम. आणि मग इनॉग्रेशनसाठी सर्व आपले फोटोज रेडी करायचे. जर रेडी पण नाही केले आपण तर ते करू. आणि आज आपला उपवास असणार आहे जो पण उद्या सोडायचा. म्हणजे आता जाऊया पहिले. आपल्या अंगावर झाली आता आपण जाऊया पाया पडायला. 3 मंथ्स वेट केलेत मी यासाठी. दिवस आहे.
आई बाबा घ्या आमचा हात पुरत नाही आली ना तांदूळ घाल बस एक फूल घाल हात जोड सत्यनारायण देवनाम झो नमः लक्ष्मीनारायण देवनाम झो नमः अकाल मुक्ती एवढा शब्द कोई बात नहीं आता हमारा कर्तव्य है। खुशी
कशा
मनात बसली हे बंद कर. हा सुंदर अभिषेक दिसतोय हर हर आमच्या शिवसैनिकांच्या वतीने सर्वात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आपण सगळे कायम तुमच्या सगळ्यांच्या हाकेला धावून येणारे आमचे सदाशिव पाटील साहेब, आपल्या सगळ्यांच्या लाडका आमचा प्रथमेश आणि दिमाखात साजरे करता एक छोटासा उद्घाटन आहे, पण इतकं सुंदर अशी सजावट आपण सगळ्यांनी केली आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांना देईन तितक्या शुभेच्छा कमी आहेत. असंच पुढे अजून दिवसेंदिवस तुम्ही सगळ्यांनी चांगले कार्यक्रम करूत, असेच एकत्र राहा आणि तुमच्यावरती नेहमी सगळे चांगले कार्यक्रम करता म्हणून मोठी संकट पण येत असतात. त्या संकटामधून सावरण्यासाठी जगदंबा तुम्हाला ताकद देव. पण एक लक्षात ठेवा, सामाजिक कार्यामध्ये जेव्हा तुम्ही कामं करत असता, जेव्हा तुम्ही हायलाईट होता, जेव्हा तुम्ही वरती येता, तेव्हा खालच्याला कोणाला तरी त्रास होत असतो किंवा काहीतरी असं समाजामध्ये काम करताना अशी विघ्न निर्माण होत असतात. म्हणून त्याच्यासाठी घाबरायचं नाही, काय ते तुमच्या वैयक्तिक नसतं. सामाजिक कामांमध्ये कुठे डगमगायचं नाही, कामं करत राहायची. तुम्हाला बरोबर ऊर्जा, ताकद, शक्ती, तुमचे विरोधक बरोबर गायब होत राहतात. कधी काळजी करू नका. आणि जिथे आमच्या शिवसैनिकाला कुठे त्रास होतो तिथे आम्ही प्रचंड शक्तीने उभे राहतो, थोड्याशा नाही. आणि नंतर त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही गप्प राहत नाही. ही भूमिका आहे आणि हीच भूमिका पुढे कायम आहे. आणि तुम्ही सगळे अशाच चांगल्या ताकदीने असेच कार्यक्रम करत राहाल अशा शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपला प्रोग्राम सर्व डन झालाय. उद्या आपला भंडारा असणार आहे. बघितला किती मजा आली आणि आपल्या जे मेहनत होती ती सफल झाली. एकदम खूप मजा आली. खूप म्हणजे पप्पा आपले प्राऊड झाले. खूप सर्वांना चांगलं वाटलं. तर भेटूया आता उद्या आपल्या. आता जरा थोडं नाश्ता करू. नाश्ता नाही, थोडं काहीतरी खाऊ. आपला उपवास सुद्धा सुटणार. One eternity later. तर महादेव, शुभ सकाळ सर्वांना. आता आपला डे 3 आहे आणि लोक वगैरे येतील ते तुम्हाला थोडे शॉर्ट दाखवीन मी. जास्त काही दाखवणार नाही आजचं, कारण का आपला ऑलरेडी ब्लॉग जास्त मोठा झाला असेल. जरा आपण थोडं कमी क्लिप्स काढू आज आणि थोडं तुम्हाला दाखवतो कसं असतं. पण भंडाऱ्याचं जेवण वगैरे तुम्हाला दाखवीन मी.
आपण खाऊ वगैरे. तुम्ही बघितलात किती आपल्याला मजा आली. आणि रात्री आपल्याला पोर्ट्रेट करायचं होतं, ते आपलं अर्ध केलंय आपण. आणि तब्येत खराब होती म्हणून जरा झोपलो आणि अर्धा आता पूर्ण करू, तिथे तुम्हाला दाखव पूर्ण करून. आणि मग आता बस जाऊया आता आणि थोडं आपलं ते प्रोग्रामचा बघूया नंतर. मग आपल्या वर्कशॉपचं काम डन झालंय. आता आपण लय जाम भूक लागली, कालपासून आपला उपवास होता. तर खाऊया जरा जाऊन. सर्दीने पण परिश्रम करून टाकलेले. आणि आज आपला भंडारा पण आहे, तर ये का चला. 1 hour later. काढतं जरा सबर करो. आपला भंडारा चालू झालाय, तर आपण जरा काम करूया. जरा दाखवतो तुम्हाला काय काय ते दाखवतो पहिले. हर महादेव भावानो बहिणींनी. तर हा ब्लॉग लेट याचं कारण असं आहे की मी SD कार्ड बाय केलेलं आणि SD कार्डमध्ये मी व्हिडिओ शूट करत होतो. नंतर मध्ये जे माझे आधीचे SD कार्डमधले व्हिडिओ होते ते मला भेटत नव्हते आणि मला आठवत होतं की मी कुठे गेले ते करून. त्यामुळे मग मी ते ब्लॉग विचार नव्हता केला. पण नंतर जेव्हा मी ते SD कार्ड चेंज केलं तेव्हा मला ते व्हिडिओज भेटले आणि मग ते एडिट वगैरे करायला चालू केलं. त्यामुळे हा ब्लॉग जरा लेटच असेल, तर सॉरी सर्वांना. पण तुम्ही हा ब्लॉग बघून तुम्हाला आपली महाशिवरात्री पूर्ण रिकॅप झाली असेल. जे आपल्या या महाशिवरात्री झालेलं की सर्व रिएक्शन वगैरे ते मी छोटे डिटेल्स पण त्यात कॅप्चर करायला बघितले. आणि मी ब्लॉग आपला एवढा बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचं. आणि तुम्हाला माझी कामं बघायची असतील अजून वर्क्स माझे, तर माझे इन्स्टा हँडल इथे येईल, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. आपला गोल आहे 10,000 फॉलोअर्सचा, तो बघा कम्प्लीट करायला. आणि जर तुम्ही न्यू असा आपल्या युट्यूबला तर प्लीज सबस्क्राइब करा, सारा व्हॉटएव्हर. आपले ब्लॉग येत जातील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तो पण हर महादेव. आणि मी ट्राय करेल की रेग्युलर ब्लॉग्स अपलोड करायला. थोडं लेट नाही व्हायला पाहिजे एवढा, तर खूप सॉरी. या टाइमला जरा तुम्ही समजून घ्या, नेक्स्ट टाइम असं होणार नाही. तर हर महादेव.